एक मिनिट. हॅलो. एक मिनिट. हो हॅलो. हो नाही ती हँडओव्हर मला मदत करत होती. गेले ते. हो. सुरू करायचं. हो 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 ओके. गुड आफ्टरनून फ्रेंड्स. तुम्ही इंटरव्ह्यूच्या तयारीसाठीचा पार्ट 1 कपोले साहेबांकडून बरीच माहिती घेतलेली असणार आहे. कपोले साहेब माझे क्लासमेटच होते. आता इरिगेशन बद्दलही त्यांनी मॅक्झिमम माहिती सांगितलेली असेल. मला दोन्ही डिपार्टमेंटचं वर्किंग बऱ्यापैकी माहिती आहे. पीडब्ल्यूडीचं जास्त चांगलं माहिती आहे, पण मेटामुळं WRDचं सुद्धा वर्किंग माहिती आहे. आता तुमच्या प्रश्नाच्या अनुषंगाने मी काही गोष्टी सांगू इच्छितो. की काही लोकांनी विचारलं होतं की एक्सप्लेन करायचं का, तर तिथं पेपर वगैरे नसणार आहेत.
तर तुम्ही हातवारे पण बेअर मिनिमम करून एक्सप्लेन करू शकता. पहिल्यात सर्वात महत्वाची गोष्ट ड्रेसिंग किंवा तुम्ही ड्रेस कोड जो आहे तो भडक नसावा एवढंच लक्षात ठेवा. नवीन घालायची गरज नाही. शूजच असले पाहिजेत किंवा अमुक ह्याच्यात असलं पाहिजे असं गरजेचं नाही. तुम्ही कम्फर्टेबल असला पाहिजेत आणि तुमचा कॉन्फिडन्स दिसला पाहिजे. ही एक पहिली गोष्ट सगळ्यात महत्वाची आहे. इंटरव्ह्यूला 2 प्रकारचे पर्सनॅलिटी बेस्ड प्रश्न पण येतात आणि टेक्निकल नॉलेज बेस्ड प्रश्न येतात. तर तुम्हाला दोन्ही ह्याच्यामध्ये पर्सनॅलिटी तुम्ही ड्रेसिंग हे सगळं फर्स्ट इम्प्रेशन नक्की करतं, परंतु टोटल ह्याच्यावरती त्याचा फार परिणाम होत नाही असं माझं वैयक्तिक मत आहे. त्याच्यामुळे तुम्ही एटिकेट्स मात्र पाळले पाहिजेत. जेव्हा एक्झामिनर तुम्हाला प्रश्न विचारतो तेव्हा समजला नसेल तर परत एकदा विचारू शकता, परंतु त्याच्यानंतर समजला नाही तर तुम्ही स्किप करणं चांगलं आहे. गेस वर्क करू शकता पण सांगून, मला हे परफेक्टली माहित नाही पण मला असं वाटतं, असं तुम्ही म्हणू शकता. बेसिकली तुमचं मत विचारलंय तेव्हा शक्यतो आयक्यू मताच्या ऐवजी ज्याबाबत तुम्ही कन्व्हिन्स झालाय त्या बाबतीत तुम्ही बोललेलं कधीही चांगलं. बेसिकली दुसरा, बऱ्याच लोकांचा प्रश्न आहे की लँग्वेज कुठली वापरावी. तर मॅक्झिमम इंटरव्ह्यूअर हे मराठीत बोलतात, त्यावेळेस मराठीत बोललं पाहिजे. इंग्लिशमध्ये बोलले तर तुम्हाला इंग्लिशमध्ये उत्तर देता येईल, परंतु तुम्ही मराठी निवडलं असेल तर तुम्हाला मराठी बोलता येईल. तुम्ही हॉबीज आणि त्या दिल्या नसतील तरी जेव्हा तुम्ही इंट्रोड्यूस करणार आहात माय सेल्फ म्हणून, तेव्हा तुमची भाषा पण डिफाईंड होते आणि त्याच्याबरोबर तुम्ही हॉबीज आणि ज्या गोष्टी टाकल्या असतील किंवा ज्या तुम्हाला टाकल्या नसतील पण तो आता स्ट्रेस कराव्याशा वाटतायत, त्या तुम्हाला बेसिकली सांगता येतील. तुम्हाला त्यांना कुठं ते त्यांच्या बाजूला ओढणार आहेत, पण त्यांना तुम्हाला दुसरीकडे पर्टिक्युलर लेवलला घेऊन जायचं असेल तर तुम्ही ते स्पेसिफिकली तिथं बोललात तर त्याचा नक्की चांगला परिणाम होतो, त्या बाजूला घेऊन जाते. दुसरं की पॅनल वेगळ्या ठिकाणी वेगवेगळं असतं. तर जनरल नॉलेज, करंट अफेअर्सवर नॉर्मली एमपीएससीचे जे जनरल मेंबर्स आहेत, दोज आर नॉन टेक्निकल, ते त्याच्यावर कॉन्सन्ट्रेट करतात. सध्या कोरोनामुळं बऱ्याच घडामोडी कमी होत आहेत, परंतु जे होत हॅलो. तर बेसिकली इंटरव्ह्यू पॅनल प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे असतील. तर त्या ठिकाणी पॅनलवरचे लोक टेक्निकल प्रश्न काय विचारतील, तर त्या पॅनलवरती जे टेक्निकल लोक आहेत त्यांच्या त्यांच्या लायकिंग आणि बेसिकली त्यांचा एक्सपिरियन्स काय त्याच्यानुसार ते बदलतं. त्याच्यामुळं त्याच्याबद्दल डायरेक्ट एक्झॅक्ट असं तुम्हाला सांगता येणार नाही, परंतु
पीडब्ल्यू पुरतं बोलायचं झालं तर काय वाचायचं, तर तुम्ही पीडब्ल्यूची ऑफिशियल वेबसाईट आहे www.mahapw.com. त्याच्यावर जर गेला तर त्याच्यामध्ये ऑर्गनायझेशन स्ट्रक्चर, WRD ची पण तशी वेबसाईट आहे, मेटाची वेबसाईट आहे. तर तुम्ही त्यात गेला तर त्याच्यामध्ये काही बुक्स, सर्क्युलर, GR सगळे दिसतील, पण त्याच्याबरोबर काही टेक्निकल बुक्स टाकलेले आहेत. उदाहरणार्थ त्याच्यावरती हे फार छान पुस्तक आहे आमचं पूर्वी तयार केलेलं, की ज्याचं नाव आहे की पब्लिक वर्क डिपार्टमेंट ट्रेनिंग हँडबुक फॉर ज्युनियर अँड असिस्टंट इंजिनियर्स. त्या सुद्धा कोणासाठी, तर तुमचे जे प्रश्न आहेत की काय रोल आहे ज्युनियर इंजिनियरचा, काय आहे डिपार्टमेंट, काय आहे डेप्युटी इंजिनियरचा रोल, SE CE रोल काय आहे, आणि बेसिकली ह्या सगळ्या रोलचं आणि डिपार्टमेंटचं वर्किंग कसं चालतं, त्याच्या डिपार्टमेंट मधल्या ज्या छोट्या मोठ्या टर्मिनॉलॉजीज आहेत, त्या सगळ्या गोष्टी या छोट्याशा पुस्तकामध्ये टाकलेल्या आहेत, ज्याचं नाव आहे की ट्रेनिंग हँडबुक फॉर ज्युनियर इंजिनियर्स अँड असिस्टंट इंजिनियर्स. आणि हे बेसिक डॉक्युमेंट चाललं तुम्ही, हार्डली फार छोटस डॉक्युमेंट आहे, तर त्याच्यामध्ये तुम्हाला हे सगळं बघायला मिळेल. ऑर्गनायझेशन स्ट्रक्चर दोन्ही डिपार्टमेंटच्या वेबसाईटवर गेलात तर बाबा ED काय किंवा सेक्रेटरी काय तिथपासून खालपर्यंत कसं आहे. जसं पीडब्ल्यूचा विचार केला तर आपल्याकडे 2 सेक्रेटरी वर्क्स आणि सेक्रेटरी रोड्स असे मेन मंत्रालयात 2 सेक्रेटरी, अलाइड डिपार्टमेंटकडे डेप्युटेशनवर लोक आहेत, पण राहिलं पीडब्ल्यू पुरतं हे 2 आहेत. आणि त्यांच्याकडं 7 रिजनला 7 टेरिटोरियल चीफ इंजिनियर आहेत. म्हणजे मुंबईमध्ये एक मुंबई आणि कोकण प्रादेशिक विभाग आहे, बाकी सगळ्या ठिकाणी अमरावती, नाशिक, नागपूर, पुणे त्यांचं रिजनल जसं रेव्हेन्यूज आहे तसाच आहे, फक्त मुंबईत 2 आहेत. आणि प्लस नॅशनल हायवे रिजन आपल्याकडे वेगळी आहे, जी महाराष्ट्रासाठी सगळ्या नॅशनल हायवेसाठी एक आहे. त्याच्या अंडर त्यांचे करस्पॉन्डिंग 5-6 एसीज, त्यांच्या प्रत्येक एसीच्या अंडर 4-5 एक्झिक्युटिव्ह इंजिनियर, आणि त्यांच्या अंडर 4 ते 5 डेप्युटी इंजिनियर, आणि त्यांच्या अंडर 4 ते 5 शाखा अभियंता किंवा असिस्टंट इंजिनियर ग्रेड 2 किंवा ज्युनियर इंजिनियर, आणि त्यांच्या बरोबर 2-3 स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक. सर्वसाधारण हा टेक्निकल हे असतो. ज्या लोकांनी ऑलरेडी डिपार्टमेंटमध्ये काम केलंय त्यांना हे माहिती आहे, पण हे सगळं ह्या पुस्तकामध्ये बेसिकली तुम्हाला बघायला मिळेल. आणि याच्यामध्ये सगळ्या प्रोसिजर ज्या आहेत त्या सगळ्या बेसिकली याच्यात दिल्यात. याच्याबरोबर अकाउंट कोड आणि मॅन्युअल असतं पीडब्ल्यूडीचं. फायनान्शियल डिसिजन घेताना काय पद्धती पाळाव्यात त्या अकाउंट कोड आणि वेळोवेळी जी शासकीय परिपत्रक आणि GRs काढलेले आहेत त्या दोन्हीचं एकत्रीकरण करून आपण फायनान्शियल निर्णय घेतो. आणि राहिलं कोड ऑफ कंडक्ट काय आहे, कुणाचे अधिकार काय आहेत आणि इतर गोष्टी काय आहेत, तर ह्या सगळ्या गोष्टी ह्या साबा मॅन्युअल मध्ये म्हणजे बेसिकली इन्क्लुडेड केलेल्या आहेत, ज्याला बांधकाम नियमावली म्हणतात. ती पण तुम्हाला दोन्ही डिपार्टमेंटच्या वेबसाईटवर बेसिकली सापडेल. कालपर्यंत म्हणजे अजूनही WRDने त्यांची स्वतःची बांधकाम नियमावली अजून इम्प्लिमेंट केलेली नाही, त्यामुळे सध्या तरी दोन्ही डिपार्टमेंटसाठी ते कॉमन आहे. ती जुनी आहे बरीचशी, तर ती आणि नवीन जे GR आणि सर्क्युलर आहेत त्या सगळ्यांचा वापर करून नॉर्मली निर्णय घेतले जातात. त्यामुळे हे पुस्तक जर तुम्ही त्या ठिकाणी चाललं नुसतं, हल्ली एक मला वाटतं 70-80 पानांचं पुस्तक आहे ते, आणि इट विल टेक नॉट मोर दॅन 3-4 आवर्स. तर तुम्हाला डिपार्टमेंटच्या वर्किंगची आणि प्रत्येकाच्या अधिकाऱ्याची आणि ह्याची कल्पना येईल बेसिकली. त्याच्या व्यतिरिक्त पीडब्ल्यूडी मध्ये जसं WRD मध्ये खूप व्हास्टनेस आहे, व्हरायटी खूप आहे. म्हणजे तुमच्या, कारण तिकडे मेटाला काम केल्यामुळे मला माहिती आहे की WRD मध्ये खूप व्हास्टनेस आहे, अनेक प्रकारचे प्रश्न विचारू शकता बेसिकली. पीडब्ल्यूडी हे त्या मानाने स्ट्रेट फॉरवर्ड आणि फार टायनी डिपार्टमेंट आहे. याच्यामध्ये बेसिकली मूळ काम आहे रस्त्यांचं बांधकाम आणि दुरुस्ती करणं, आणि शासकीय इमारतींचं बांधकाम आणि दुरुस्ती करणं, आणि रस्त्याच्या अनुषंगाने त्याच्यामध्ये थोडेसे ब्रिजेस येतात. त्याच्यानंतर आपल्याकडे हार्बर आणि फिशरीज डिपार्टमेंट आहे, ज्याच्यासाठी आपण पोर्ट्स अँड हार्बरचे स्ट्रक्चर बांधतो किंवा मेंटेन करतो, अँटी शिरोजन बांधतो, ज्याला किनारी अभियांत्रिकी म्हटलं जातं. त्याच्याबरोबर नॅशनल हायवे हे वेगळं डिपार्टमेंट आहे, ते राष्ट्रीय महामार्गाच्या रस्त्यांची बांधकामं आणि दुरुस्ती हे केंद्र सरकारच्या वतीनं करतं. नॅशनल हायवेज आर ओन्ड बाय सेंट्रल गव्हर्नमेंट, आणि पीडब्ल्यूडीचे चीफ इंजिनियर ऑफिस किंवा इथला पीडब्ल्यूडी जे आहे हे एजन्सी म्हणून काम करतं. आता काही लोकांनी एक प्रश्न विचारला होता की बाबा नॅशनल हायवेचा दर्जा चांगला असतो आणि
इतर लोकल रस्त्यांचा किंवा पीडब्ल्यूच्या रस्त्यांचा दर्जा थोडा कमी असतो. तर त्याच्यामध्ये कारण आहेत. नॅशनल हायवे सगळा जो फंड्स तयार होतो हा रोड टॅक्स मधून आणि पेट्रोल सेस आणि ह्याच्यामधून जो होतो तो पहिल्यांदा केंद्र सरकारकडे जातो. त्यातून केंद्र सरकार राज्याला काही भाग देतं आणि स्टेटला फार त्या मानाने कमी पैसे मिळतात. जर तुम्ही प्रमाण पाहिलं तर नॅशनल हायवे समजा 12,000 किलोमीटर समजा सध्या महाराष्ट्रात अस्तित्वात असतील, तर स्टेट हायवे आणि एमडीआर जे पीडब्ल्यू हँडल करतो ते 90,000 किलोमीटर असतं. आणि जिल्हा परिषदकडे जे ओडीआर आणि व्हीआर ज्याला म्हणतो, अदर डिस्ट्रिक्ट रोड आणि विलेज रोड, तर त्याचं प्रमाण तुम्हाला 2 लाखाच्या आसपास आढळेल. तर ह्या प्रमाणामध्ये पैसे मिळत नाहीत आणि त्याच्यामुळं बेसिकली डिझाईन जरी पूर्ण केलं तरी इम्प्लिमेंटेशन मध्ये स्टेजमध्ये करावं लागतं. नॅशनल हायवेचे बहुतेक प्रोजेक्ट हे टोल बेस्ड आहेत. तर टोल बेस्ड प्रोजेक्टमध्ये आपल्याला बेसिकली पाहिजे ती क्वालिटी डीपीआर प्रमाणे करून घेता येते. म्हणजे टेंडरमध्येच टाकता येतं की आपल्याला ह्या स्पेसिफिकेशन प्रमाणे पाहिजे. पीडब्ल्यूडीच्या कामात आपण स्पेसिफिकेशन डाऊन नाही केलं तरी टप्पा कन्स्ट्रक्शन करतो आणि ते ज्या टप्प्याला ते पुढचा भाग पूर्ण व्हायला पाहिजे तो होत नाही. त्यामुळे बऱ्याच वेळा रस्ते खराब होतात. ड्रेनेज हा एक महत्वाचा भाग आहे. गावातून, शहरातून, तालुका प्लेसमधून जिथं रस्ते जातात तिथं पाणी साचतं आणि त्यामुळे डांबराचं पाणी एक नंबरचं शत्रू असल्यामुळे ते खराब होतं. ड्रेनेज इम्प्रुव्हमेंट करणं, त्या ठिकाणी पार्शियल सिलेक्टेड भागात कॉन्क्रीट रोड करणं. मुंबई सारख्या शहराबद्दल कोणतरी प्रश्न विचारलाय तर इथं संपूर्ण कॉन्क्रीट पेवमेंट करणं आणि हाय टाईडच्या वेळेस पंपिंग करून पाण्याची पातळी कमी ठेवणं नेदरलँड सारखं असे ॲडव्हान्स उपाय करून मुंबईतलं फ्लडिंग वाचवता येणं शक्य आहे. सध्या तरी फंड्स आणि दुसरे आहे की राजकीय शक्ती तर पाहिजेच, ती असते बऱ्याच वेळा, परंतु फंड्स हा त्याच्यामधला सगळ्यात मोठा आणि महत्वाचा मुद्दा आहे. आणि तंत्रज्ञान, आपण अद्ययावत तंत्रज्ञानाला जायला पाहिजे. तर हा एक त्याच्यामधला बेसिकली भाग आहे. पीडब्ल्यूडीच्या रस्त्याचा अभ्यास करताना तुम्हाला आयआरसी कोड्स आहेत, पीडब्ल्यूडीचे वेगवेगळे पीडब्ल्यूडी हँडबुक्स म्हणून आहेत, ज्याच्यामध्ये डब्ल्यूआरडी आणि पीडब्ल्यूडीचे सगळे विषय कव्हर होतात. बरेचसे आउटडेटेड आहेत, परंतु त्यातून तुम्हाला चाललं तर संकल्पना नाही. अदरवाईज तुम्ही खन्ना जुस्त किंवा कुठल्याही हायवेचं पुस्तक वाचलं तर त्याच्यामधली जी जिस्ट आहे तीच विचारली जाते. बेसिकली कॅम्बर काय आहे, कशासाठी असतो, किती असतो, कॉन्क्रीट रोड कधी करतात, फ्लेक्झिबल पेमेंट कधी करतात. एक साधं सांगतो की कॉन्क्रीट रोड्स आर व्हेरी कॉस्टली, नियरली 3 to 4 टाइम्स कॉस्टलियर दॅन बीटी रोड्स. पण बीटी रोड करायचं महत्वाचं कारण म्हणजे वेस्ट प्रॉडक्ट ऑफ पेट्रोलियम रिफायनरीज आणि त्याचं युटिलायझेशन करायचं म्हणून बेसिकली ते वापरणं मस्ट आहे. त्याचं फक्त ज्या ठिकाणी ग्राउंड वॉटर वरती आहे किंवा ज्या ठिकाणी खूप रेनफॉल आहे त्या ठिकाणी प्रिकॉशन घेण्याची गरज आहे. तर मग तशा ठिकाणी सिलेक्टेड ठिकाणी जर IRR म्हणजे इंटरनल रेट ऑफ रिटर्न परमिट करत असेल तर कॉन्क्रीट रोडला जायला पाहिजे आणि इतर ठिकाणी बीटी रोडला जायला पाहिजे. दोन्हीचे प्लस मायनस कॉस्ट वाईज आणि मेंटेनन्स वाईज आहे. तर हा एक बेसिक मुद्दा आहे. आणि नॅशनल हायवेने काही ठिकाणी कॉन्क्रीट केलंय, काही ठिकाणी पण सर्रास कॉन्क्रीटीकरणही बरोबर नाही आणि फक्त डांबरी रस्तेच असायला पाहिजेत असंही नाही. प्रत्येकाचे प्लस मायनस दोघांचे आहेत. आणि वेस्ट प्रॉडक्ट आहे डांबर, एन्व्हायरमेंटल फ्रेंडली किंवा इको फ्रेंडली सोल्युशन जे पाहिजेत ते पाहता आपल्याला डांबराचा वापर करावाच लागणार आहे. या दोन्ही गोष्टी विचारात घेऊन बेसिकली जायला पाहिजे. तर पीडब्ल्यूडी हँडबुक्स ज्याच्यामध्ये एक्सकॅव्हेशन पासून बिल्डिंग मटेरियल, जिओलॉजी, हायड्रोलॉजी काय त्याच्यानंतर पुलाचं बांधकाम असेल, असे वेगवेगळे मला वाटतं 40-45 हँडबुक्स असतील. ती पण तुम्हाला वेबसाईटवर उपलब्ध होऊन मिळतील. तर त्या ठिकाणी जसं तुम्हाला ती चालता येतील. तर पीडब्ल्यूडी पुरतं राहिलं तर हायवेचा जो भाग आहे तुम्ही हँडबुक मधून वाचू शकता, आयआरसी कोड मधून वाचू शकता किंवा अगदी तुमच्या रेग्युलर हायवेच्या टेक्स्टबुक मध्ये ह्या सगळ्या ज्या फंडामेंटल गोष्टी आहेत ह्या त्याच्यात दिलेल्या आहेत. त्याच्यापेक्षा काही फार वेगळं बोललं जात नाही. राहिलं की हायवेमध्ये नवीन ट्रेंड्स काय आहेत. तर जिओ टेक्सटाईल्सचा जो वापर आहे तो हा मोठ्या प्रमाणात वाढतोय. हा एक बांधकाम मटेरियल म्हणून ट्रेंड आहे. आणि दुसरीकडं टेंडर फॉर्म जे आपण कालपर्यंत B1, B2 आणि सी टेंडर जे आपण नॉर्मली वापरत होतो, आजही डब्ल्यूआरडी मध्ये बेसिकली B1, B2 जास्त वापरलं जातं. पीडब्ल्यूडी मध्ये B1, B2 आणि सी. NH हे B2 टेंडर म्हणजे आयटम रेट जास्त वापरतात. पीडब्ल्यूडी B1 आणि सी टेंडर जास्त प्रमाणात वापरत होतं मोठ्या कामांसाठी. सी टेंडर आता त्याची जागा EPC टेंडरने घेतलेली आहे. आणि त्यामुळे हा एक नवीन ट्रेंड आहे की EPC मोडवर काम केलं जातं
आणि दुसरं पीडब्ल्यूडी कडे 2 मोठ्या मेजर स्कीम चालू आहेत, जवळपास 10,000 किलोमीटर रस्ते त्यात कव्हर होत आहेत. त्यामध्ये हायब्रिड एन्युटी हा एक कन्सेप्ट आहे, तो पीपीपी मधलाच एक मॉडिफाईड भाग आहे. आणि दुसरा भाग आहे की एडीबीचं लोन आहे, जसं वर्ल्ड बँकेचं लोन घेतो तर एशियन डेव्हलपमेंट बँकेच्या लोन मधून काही रस्त्यांचं स्ट्रेंथनीकरण करायचं ठरवलेलं आहे. कारण बहुतेक महत्वाचे रस्ते नॅशनल हायवे टॅकल करताय, ग्रामीण रस्ते पीएमजीएसवाय किंवा सीएमजीएसवाय मुख्यमंत्री किंवा प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेतून बरेचसे टॅकल होत आलेले आहेत. आणि मधल्याच रस्त्यांची स्थिती थोडीशी नाजूक असल्यामुळं स्टेट गव्हर्नमेंटने सध्या पीएम जे तुमचं हायब्रिड एन्युटी आणि दुसरीकडं एशियन डेव्हलपमेंट बँकेचा जो एडीबीचा जो लोनचा पोर्शन आहे त्याच्याबरोबर नाबार्ड जी आपली कृषी बँक आहे, नॅशनल ऍग्रिकल्चर डेव्हलपमेंट बँक, यांच्याकडच्या लोन मधून छोट्या मोठ्या प्रमाणात रस्ते पुलांच्या कामांना त्याच्यामध्ये बेसिकली अंतर्भाव केलेला आहे. नॉर्मली ते टेंडर मात्र B1च असतात नाबार्डचे. तर हा एक बेसिक पीडब्ल्यूडी सध्या कुठं चाललंय हे दाखवायचा एक बेसिक सांगायचा प्रयत्न होता. दुसरं कोणीतरी विचारलं होतं की रस्ते विकास महामंडळ आणि म्हणजे MSRDC आणि पीडब्ल्यूडीच्या अंतर्गत काय रिलेशन आहे. तर ट्रुली स्पीकिंग ते पीडब्ल्यूडीचं एक महामंडळ आहे, परंतु सध्या त्याला 2 विभागाचे मंत्री वेगळे असल्यामुळं ते थोडंसं इंडिपेंडेंट चालतं, पण त्यांचा मंत्रालयीन विभाग हा परत पीडब्ल्यूडीच्याच अंडर येतो, हे आपण प्राधान्यानं लक्षात घेतलं पाहिजे. इट इज बेसिकली इट इज द कॉर्पोरेशन ऑफ पीडब्ल्यूडी. तर मग सचिव पातळीला ते एकत्र येतं, त्याच्यासाठी त्यांचे जॉईंट एमडी किंवा आपले टेक्निकल स्टाफ हा मॅक्झिमम पीडब्ल्यूडी कडून तिकडंच डेप्युटेशनवर जातो. आणि पीडब्ल्यूडीतले जे मोठे प्रकल्प आहे, उदाहरणार्थ पुणे मुंबई नागपूर समृद्धी महामार्ग असेल किंवा इतर पुणे मुंबई एक्सप्रेसवे सारखे इतर जे प्रोजेक्ट्स आहे, स्पेसिफाईड मोठे प्रोजेक्ट्स ज्याला लोन घ्यावं लागतं आणि ज्याला कंपनी फॉर्म मध्ये काम करणं सोपं पडतं, ते प्रोजेक्ट्स बेसिकली रस्ते विकास महामंडळाकडे सोपवलेले आहेत. हा एक बेसिक त्याच्यामधला फरक आहे. सध्या रस्ते विकास महामंडळाकडे मध्ये काम कमी होतं, त्यामुळे नॅशनल हायवेची कामं जसं मुख्य अभियंता राष्ट्रीय महामार्ग कोकण भवन करतायत, त्यांच्याबरोबरच काही नॅशनल हायवेची कामं सुद्धा मोठी जी कामं आहेत ती EPC टेंडरवरची रस्ते विकास महामंडळाकडे आहे. मुंबईमध्ये जो कोस्टल हायवे प्रोजेक्ट आहे तोही सध्या रस्ते विकास महामंडळाकडे चालू असलेला आहे. किंवा ठाणे खाडी पूल नंबर 3 हा जवळपास 2 किलोमीटरचा 6 लेनचे 2 म्हणजे 3 लेनचे 2 ब्रिजेस आहेत, हा एक त्यांच्याकडचा एक मोठा प्रोजेक्ट बेसिकली त्यांच्याकडे सुरू आहे. आणि सार्वजनिक बांधकाम खात्यामध्ये विचार केला तर सर्वसाधारण हायब्रिड एन्युटी आणि एडीबी आहे हे सध्या मोठे प्रोजेक्ट्स आहेत. आणि नाबार्डची कामं इतर फार मोठी बजेटेड वर्क्स आपल्याकडं नाही आहेत, परंतु ब्रिजेसची काही मोठी कामं आपल्याकडे आहेत. आणि ब्रिजेसमध्ये सध्या केबल स्टेड ब्रिजेसचा ट्रेंड आपल्याकडे आहे. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये 2 ब्रिजेस झाले, धुळ्यामध्ये केबल स्टेड सुरू आहे, किंवा आता तापोळा जो महाबळेश्वर जवळ आहे इथं एक नवीन केबल स्टेड ब्रिज प्रस्तावित आहे. या ठिकाणी फाउंडेशन खूप डीप असतात, अशा ठिकाणी बेसिकली हे वापरलं जातं. तर हायवेसाठी तुम्ही कुठलंही मटेरियल वापरू शकता. ब्रिजेससाठी परत पीडब्ल्यूडी वेबसाईटवर गेलात तर गाईडलाईन्स फॉर ब्रिज अँड बिल्डिंग डिझाईन असे 2 डॉक्युमेंट ब्रिज आणि बिल्डिंग साठी आपल्याला तिथे उपलब्ध आहे. यू जस्ट गो थ्रू इट. विशेषतः गाईडलाईन फॉर ब्रिज डिझाईन जे आहे त्याच्यामध्ये ब्रिजेसच्या सगळ्या संकल्पना आणि नॉर्मल आपण काय प्रोसिजर्स वापरतो, कुठल्या प्रकारचे पूल नॉर्मली आपण वापरतो, कुठल्या पुलांसाठी कुठलं फाउंडेशन कसं निवडतो, कसे सुपरस्ट्रक्चर निवडतो, याचं सगळं विस्तृत वर्णन बेसिकली हे जे पुस्तक आहे याच्यामध्ये आहे. आणि हे तुमच्या पीडब्ल्यूडी वेबसाईटवर बेसिकली ते त्या ठिकाणी ते उपलब्ध आहे. कुणीतरी विचारलं होतं की एखादं वर्ष फेल झालं असेल तर, जर विचारलं तर त्यांना ते कसं खरं सांगा की काय कारण असेल तर, कारण ग्रामीण भागातून येतात, बऱ्याच वेळा इंग्रजी माहीत नसतं, ती अडचण सगळ्या पॅनलिस्टना सगळ्यांना माहीत असते. त्यामुळे फेल होणं किंवा काय हा फार मोठा गुन्हा नाहीच आहे असं माझं म्हणणं आहे. कारण त्यातून तुम्ही परत MPSC ला सिलेक्ट होता. इट इज अ व्हेरी नाईस थिंग टू से. इफ दे आस्क डोंट हाईड इट. जे सत्य आहे ते सांगा. आणि विचारलं नाही तर हा प्रश्नच मनातून पहिला काढून टाका. लक्षात, अमेरिकेमध्ये आर्मीमध्ये लोक भरायची पद्धत आहे की तो एकदा तरी फेल झालेला पाहिजे आणि नंतर तो बूस्ट झालेला पाहिजे. का तर ते म्हणतात की असा न खचणारा माणूस आम्हाला पाहिजे. त्या ठिकाणी उत्तर देतानाही तोच बोल्डनेस ठेवा, ज्याच्याबद्दल खात्री आहे त्याच्याबद्दल क्रॉसिंग केलं तरी तेच लो टोन मध्ये परंतु ठामपणाने तेच उत्तर सांगत चला. कारण कधी कधी काही एक्झामिनरना सवय असते की ते क्रॉस इट,
की खरं आहे का तुमचं मत. जर इफ यू आर शुअर यू शो, इफ यू आर नॉट शुअर यू से इट इज माय गेस वर्क ऑर समथिंग. हा टोन हा नॉर्मल असू द्या. काय मोठ्याने बोलायची सवय असते, काही लोकांना पुटपुटायची सवय असते, तर ती ठेवू नका. ऑडिएबल असेल, क्लिअर असेल असा बेसिक आवाज त्या ठिकाणी ठेवला पाहिजे. तर राहिलं रस्त्याचं आणि पुलांचं हे जे आहे, तर या सगळ्यामध्ये छोट्या छोट्या गोष्टी, जसं सांगितलं रस्त्यामध्ये केंबर किंवा लॉन्जिट्युडनल ग्रेडियंट किती असतो, रुलिंग ग्रेडियंट कशाला म्हणतात, इथपासून रस्ते खराब होण्याची कारणं काय. हा तर लोक सांगतात ती एक कारण आहे, डिपार्टमेंट सांगतात ती एक कारण आहे, आणि बऱ्याच वेळा सत्य दोन्हीच्या पैकी कुठल्या तरी एका बाजूला असतं. परंतु शक्यतो तुम्हाला त्याच्या मूळ रूट कॉज मध्ये जाऊन जर सांगता आलं तर ते डेफिनेटली म्हणजे हितावर राहील. जनरल नॉलेजमध्ये जे करंट अफेअर्स आहेत त्याच्यावर लक्ष ठेवा. कोस्टल बद्दल सांगतो की कोस्टल इंजिनिअरिंग चुकून विचारलं गेलं तर त्याच्यामध्ये अँटी शिरोजन बंड आणि समुद्रातल्या मासेमारीच्या जे जेट्टीज आणि प्रवासी जेट्टीज आहेत त्या आपण बांधतो. बेसिकली त्या गृह विभागाच्या अंडर असतात, पण तिथे आपण एजन्सी म्हणून काम करतो. फिशरीज हे फिशरीज किंवा ॲग्रिकल्चरच्या अंतर्गत असतं, परंतु तिथे आपण पीडब्ल्यूडी बऱ्याच ठिकाणी एजन्सी म्हणून काम करतो. इट इज नॉट ओन्ड बाय पीडब्ल्यूडी, ओनली रोड्स आर ओन्ड बाय पीडब्ल्यूडी. पीडब्ल्यूडीचे जे रस्ते स्वतःच्या ज्या रेस्ट हाऊस आणि क्वार्टर्स ज्या पीडब्ल्यूडीच्या म्हणून आहेत तेवढ्याच फक्त पीडब्ल्यूडीच्या मालकीचे आहेत. बाकी त्या कधी WRDच्या असतील, कधी गृह विभागाच्या असतील, कधी त्या तुमच्या परिवहन विभागाच्या असतील किंवा सोशल जस्टिसच्या असतील. त्या सगळ्या ह्यांच्या डिपार्टमेंटसाठी बिल्डिंगचं आपण बेसिकली एजन्सी म्हणून काम करतो आणि त्या डिपार्टमेंटच्या वतीने काम करतो. त्यामुळे ही स्ट्रक्चर बांधून झाल्यावर आपण परत त्या डिपार्टमेंटला बेसिकली हँडओव्हर करत असतो. तर ही जी पुस्तकं आहेत, हँडबुक्स आहेत, तर ही जर तुम्ही चाळली तर हे चांगलं पडेल. अजून एक की जसं पॅनल बदलतं तसं प्रश्नाचा रोख आणि थोडंसं बदलत असतं. त्याच्यामुळे तुम्ही आतापासून चर्चा तर कराच, परंतु जो जे पॅनल आहे त्याचा उद्या तुम्ही इंटरव्ह्यूला जाणार तर आदल्या दिवशी पहिल्या दिवशीच्या लोकांना फार चान्स नसतो, पण नंतरच्या लोकांना चान्स असतो की सर्वसाधारण त्यांचा कल काय. तो कल कळला की त्याप्रमाणे ह्या पुस्तकातून तुम्हाला त्या विषयाकडे जाता येईल. जसं पुलाच्या ह्याच्यामध्ये नेहमी विचारलं होतं की HFL काय आहे, तर हाय फ्लड लेवल. मग OFL काय आहे, तर लोक म्हणतात की ऑब्झर्व्ड फ्लड लेवल. तर ऑल फ्लड लेवल्स आर ऑब्झर्व्ड फ्लड लेवल्स, बट OFL मीन्स ऑर्डिनरी फ्लड लेवल, की सर्वसाधारण 3 वर्षात येणारा ॲव्हरेज पूर जो आहे तो पूर, त्यातली जी महत्तम पातळी ॲव्हरेज नाही 3 वर्षातली किंवा 5 वर्षातली, त्याला OFL म्हणतो. आणि HFL ही संकल्पना आहे की 25 वर्षासाठी पूल बांधत असाल तर 25 वर्षात येणारा मॅक्झिमम पूर, 50 वर्ष डिझाईन लाईफसाठी करत असाल तर 50 वर्षात येणारा, आणि 100 वर्षासाठी पूल डिझाईन करत असाल तर 100 वर्षात त्यात येणारा मॅक्झिमम पूल, दॅट इज कॉल्ड हाय फ्लड अँड दी लेवल करस्पॉन्डिंग इट इज कॉल्ड हाय फ्लड लेवल. तर या छोट्या छोट्या टर्मिनॉलॉजी आहेत या गाईडलाईन्समध्ये आणि ह्याच्यात सगळीकडे दिलेल्या आहेत. तर तुम्ही बेसिकली त्याच्यातून जा आणि पॅनल काय विचारताय सर्वसाधारण हे लक्षात आलं तर त्याप्रमाणे तुम्हाला आदल्या दिवशी थोडंसं ब्रशअप बेसिकली तुम्हाला ते व्यवस्थित ब्रशअप करता येईल. बेसिकली हॉबीज आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला जर त्यांना तिकडे घेऊन जायचं असेल तर तुम्ही स्पेसिफिकली लिहिल्या नसतील तरी सांगू शकता. हा काही लोकांचा प्रश्न होता की एमटेक करतायत काही लोक, एमटेक ट्रान्सपोर्ट करतायत आणि PWD चॉईस WRD चॉईस दिलेला आहे. तर तुम्ही इकडं आम्हाला WRDच पाहिजे असं म्हणा, तिकडं ट्रान्सपोर्टमध्ये जे मिळालं ते मी घेतलं आणि त्याचा इथं वापर करता येईल. कारण WRD कडे कमांड एरियात आणि इतर सगळीकडं रस्त्यांची आणि ह्याची कामं, पुलांची कामं बेसिकली करावी लागतात. आता सध्या ते बऱ्याच वेळा WRDचं स्वतःचं डिझाईन विंग आहे आणि दुसरं की अदरवाईज PWD कडून करून घेतात. तर ट्रान्सपोर्टेशन त्यातला जर अर्बन ट्रान्सपोर्टेशनचा भाग सोडला तर तो सगळीकडे लागतो. त्यामुळे सिव्हिल इंजिनिअरिंग मध्ये एकत्रित आहे. त्यामुळे तिकडे जे मिळालं ते मी घेतलं. पण मला तुमची जर कृषक बॅकग्राऊंड असेल, ग्रामीण बॅकग्राऊंड असेल तर मला जलसंपदा विभाग आवडतो. शेतकऱ्यांना मला काहीतरी देता येईल असं तुम्हाला सांगता येतं आणि हे करा. याच्याबद्दल निगेटिव्ह बोलू नका. कदाचित त्या एमटेक बद्दल निगेटिव्ह बोलायला लागलं तरी चालेल, परंतु ह्याच्याबद्दल निगेटिव्ह बोलू नका. दुसरं की WRD पेक्षा PWD चांगलं का, तर हा थोडासा गंभीर आणि क्रुशियल विषय आहे की लोक PWD प्रिफर करतात कारण त्यांना लोक सांगतात ते तसं. तर ट्रुली स्पीकिंग दोन्हीच्या डिपार्टमेंटमध्ये प्लस मायनस आहेत, परंतु PWD का, तर तुम्हाला
अर्बनायझेशन आणि हे जे ट्रेंड्स आहेत त्याच्यामध्ये त्याचा उल्लेख करून तुम्हाला PWD कडे जायचं आहे किंवा हे बेसिकली अपंग स्टुडंटच्या बाबतीत फॅसिलिटी आणि ह्याच्या वाईज जास्त रिमोटला जावं लागत नाही अशी संयुक्तिक कारणं सांगायला पाहिजे. ते करताना कुठेही WRD काही कामाचं नाही इथं किंवा इथं असं आहे तिथं तसं आहे आणि इकडं मात्र असं आहे तर कुठंच काही आबाद नाही. प्रत्येक ठिकाणी प्लस मायनस आहे. पण इफ युअर चॉईस इज देअर आर सम. बऱ्याच वेळा लोक सांगतात पूल बांधायचे रस्ते बांधायचे, तर तिकडे डॅम्स बांधता येतात, कॅनॉल हायडक्ट बांधता येतात. एक मात्र आमच्या मागच्या ट्रेनिंगने सांगितलेला मुद्दा मला भावला की PWD छोटी छोटी टायनी वर्क्स असतात आणि ती वेळेत पूर्ण होतात आणि त्याचं क्रेडिट किंवा त्याचा आनंद घेता येतो. WRD मध्ये जायंट स्कीम्स असतात आणि ते डॅम्स काही वर्ष चालतात काय, तर त्याच्यामुळं तुम्हाला त्याचं असंख्य लोक त्यात इन्व्हॉल्व होतात. तर तो थोडासा हा भाग सोडला तर बाकी ह्याच्यात दोन्हीकडे प्लस मायनस आपापला चांगलाच आहे. परंतु जे लोक ऑलरेडी WRD मध्ये जास्त दिवस काम केलंय, इट इज बेटर दॅट दे शुड कंटिन्यू देअर आणि ते त्याचं समर्थन करू शकतील. पण ते तिकडून इकडे शिफ्ट होत असतील तर तुम्हाला त्याचं एक संयुक्तिक कारण लाइकिंग, फॅसिलिटीज किंवा तुमच्या कन्व्हिनियन्स, तुमचं अकोमोडेशन किंवा ह्याच्या अँगलने द्या. तिकडं काही लोक सांगतात इकडं पैसे नाहीत किंवा तिकडं फंड्स येतात तिकडं फंड्स नाहीत, तर त्या प्रकारचं उत्तर कुणालाच अभिप्रेत नाहीये. तर ते थोडंसं सारासार विचार करून त्याचं उत्तर द्यायला पाहिजे बेसिकली. आणि दुसरं आहे की खरंच लाइकिंग आहे का, नसेल काहीच ओपिनियन नसेल तर तुम्हाला ते तसंही स्पष्ट सांगितलेलं बरं. कारण बऱ्याच वेळा आपण दुसऱ्याचं, माझं पर्सनली विचारलं तर मला लोकांनी सांगितलं PWD इकडं जा, इकडं प्रमोशनला चांगला स्कोप आहे आणि हे आहे. त्यांनी सांगितलं, मी भरलं आणि आलो इकडं. मेटाला काम केल्यानंतर मला लक्षात आलं की तांत्रिक दृष्ट्या तिकडेही चांगलं होतं, म्हणजे किंबहुना याच्यापेक्षा थोडंसं जास्त चॅलेंजिंग होतं त्या एरियामध्ये. सो असंही नसतं की प्रमोशन इकडं जास्त तिकडं, तर ते डिपेंडिंग अपॉन बर्थ डेट आणि बॅचेस प्रमाणे होतं. तर त्यातलं तुम्हाला जे संयुक्तिक वाटतं ते सांगा. आणि ते म्हटलं हे बरोबर नाही तर हो सर पण मला असं वाटलं म्हणून मी केलं, एवढं सांगितलं तरी बेसिकली हे चालतंय. जे लोक, काही लोकांचे प्रश्न आहेत की स्ट्रक्चर, तर स्ट्रक्चर असेल तर तुम्ही जर हायलाइट केलं तर बरेच आता आपल्याकडचे जे पॅनलिस्ट आहेत ते लोकल चीफ इंजिनियर, समजा मुंबईत असेल तर मंत्रालयातले इरिगेशन PWDचे चीफ इंजिनियर किंवा कोकण आणि कोकण पाटबंधारे मंडळ, कोकण साबा विभाग यांचे चीफ इंजिनियर नॉर्मली इंटरव्ह्यूला असतात लक्षात. आणि बहुतेक लोकांचं PG हे स्ट्रक्चरल इंजिनिअरिंग मध्ये आहे. तर तुम्ही बेसिकली स्ट्रक्चरल इंजिनिअरिंग का घेतलं इथपासून तुम्ही डिपार्टमेंटमध्ये आल्यावर डिझाईनला जाल का, काय कराल का, अशा प्रकारचे प्रश्न विचारू शकतो. पण तुम्हाला त्यांना डायव्हर्ट करायचं असेल किंवा तुमच्या एरियात घेऊन जायचं असेल तर तुमच्या प्रोजेक्टवर आणि त्या प्रोजेक्टचा तुम्ही अप्लाय केलेल्या डिपार्टमेंटची काय रिलेव्हन्स आहे आणि त्याचा कसा चांगला वापर करता येईल, इकडे घेऊन जाता आला तर इंटरव्ह्यू जास्त बेसिकली फलदायी होईल. तर ज्यांनी प्रोजेक्ट डिफाईन केलेले आहेत, ज्यांचे फायनल झालेत किंवा ज्यांनी ठरवलेत, तर त्यांनी त्याचा थोडा अभ्यास करून त्याचा WRDच्या कडे तुम्ही चॉईस दिला असेल तर WRDला कसा वापर होईल, वॉटर कन्झर्वेशनला दिला असेल तर तिकडं कसा वापर होईल आणि PWDला दिला असेल तर तिकडं कसा त्याचा वापर होईल, ह्या अँगलने जर बोललात तर डेफिनेटली हे आहे. मिनिमम मार्कावर रिस्ट्रिक्शन आहे, त्यामुळे ज्यांना रिटर्नला खूप चांगले मार्क आहेत त्यांना इंटरव्ह्यूने थोडासाच फरक पडतो. बाउंड्री केसेसना इंटरव्ह्यू बूस्ट करू शकतात. ते इथं जे समोर प्रश्न दिलेला आहे, हिली एरियातले रोड वारंवार डॅमेज होतात असं कुणीतरी विचारतंय. आता बेसिकली ड्रेनेज प्रॉपर नाही केलं की होत आहे, आणि ड्रेनेज प्रॉपर न करण्यामागं दोनच कारण आहेत. एक तर इनएडिक्वेट नॉलेज असणं किंवा फंड्स कमी असणं. तर प्लॅन करून कॅच वॉटर ड्रेन्स आणि हे सगळं केलं तर डॅमेज व्हायचं प्रमाण डेफिनेटली, रस्त्यावरून वाहणारं पाणी वाहू दिलं नाही, लँडस्लाईड आणि इतर गोष्टी अवॉइड केल्या तर डेफिनेटली तुम्हाला हे करता येईल. काही लोकांचा प्रश्न आहे की ग्रॅज्युएशन नंतर 3 ते 4 वर्ष आम्ही काय केलं, तर परीक्षेचा अभ्यास केला. तर तुम्ही साईड बाय साईड काही नॉलेज घेतलं असेल तर तुम्ही ते काम केले असंही म्हणू शकता. पण अदरवाईज तुम्ही फक्त लोकसेवा आयोगाचा अभ्यास करत होता हे सांगितलं तर त्यांचा पोर्शन, त्यांचं जे कॉन्सन्ट्रेशन आहे हे फक्त तुमच्या थेरॉटिकल किंवा तुमच्या अकॅडमिक्सवर राहील, ते बाकीचं काही विचारणार नाहीत. एमटेक वाल्यांचंही तसंच आहे, एमटेक करत होतं सांगितलं तर ते तिकडं डायव्हर्ट होईल. सो इफ यू हॅव रिटर्न इट तर तुम्हाला त्याप्रमाणे त्याचं उत्तर द्यायला पाहिजे. मॅक्झिमम मार्कलाही रिस्ट्रिक्शन आहे, एक्झॅक्टली मला माहित नाही, आणि मिनिममलाही रिस्ट्रिक्शन आहे. त्यामुळं जास्तीत जास्त 20 मार्काचा किंवा
फरक पडू शकतो डेफिनेटली त्याच्यामध्ये. जलसंधारण हे बद्दल विचारलंय तर जलसंधारण हे WRDचाच एक भाग होता. तो त्यांनी आता सॉइल कॉन्झर्वेशन बरोबर तिकडे टाकलेला आहे. त्यामुळे मोठ्या स्कीमा कपोले साहेबांनी सांगितलं असेल की मोठ्या स्कीमा हे करतात WRD आणि छोट्या स्कीमा ते करतात. कोणतरी विचारलं होतं की काय आवश्यकता होती, तर काही आवश्यकता नाही असंही म्हणू शकतं, पण गव्हर्नमेंटची जी पॉलिसी आहे त्यांना ते वेगळं करायचं होतं म्हणून ते केलेलं आहे. अदरवाईज पूर्वी WRD, PWD, MJP आणि हे तुमचं सॉइल कन्झर्वेशन हे सगळं मिळून एकच B&C डिपार्टमेंट किंवा पब्लिक वर्क्स डिपार्टमेंट होतं. सोयीसाठी केलं जातं बऱ्याच वेळा. त्याचे प्लस मायनस दोन्ही पण या ठिकाणी बेसिकली असतात. नवीन स्कीमाबद्दल मी सांगितलं की PWD सध्या ह्या 2-3च गोष्टी चालू आहेत, हायब्रिड ॲन्युटी, ADB आणि तुमचं नाबार्ड. जॉब एक्सपिरियन्स मध्ये हॉबीज राहिले असतील तर तुम्ही ओळख करून देताना माझी हॉबी ही आहे हायलाइट करा जर तुम्हाला सांगायची असेल तर. आणि त्यांना थोडंसं कसं आहे की तुमच्या वेळेचं चांगलं बेसिक चांगलं इम्प्रेशन करायला त्याचा डेफिनेटली उपयोग पडतो. तुम्हाला कोणतरी म्हणताय फॉर्म मध्ये मी लिहिलेलं नाही आणि आता केलंय, तर तुम्ही सांगू शकता की हे राहिलंय. म्हणजे मी आता ME करतोय करंट मध्ये सांगवते, काय फॉर्म सगळ्याचं प्रत्येक फुल वाचतात असं नाही. आणि तुम्हाला सांगायचं असेल तर नसं सांगायचं तर इट इज युअर चॉईस. प्रायव्हेट कंपनीच्या जॉबमध्ये एक्सपिरियन्स काय काम केलंय याचं उत्तर व्यवस्थित सांगता येत असेल तर प्रायव्हेट कंपनीचा जॉब मेन्शन करायला काहीच हरकत नाही, किंबहुना दॅट विल गिव्ह ॲडेड ॲडव्हान्टेज. MSRDC डिफरन्स बिटवीन काय लिहिलंय, गेट केली तर बेसिकली तेही सांगायला हरकत नाही की बाबा गेटला अपेअर होत होतो किंवा गेट पास केली ह्या 2 वर्षात. आणि इट इज गिव्हिंग ॲडेड ॲडव्हान्टेज, कारण बऱ्याच महामंडळात वगैरे आता तर डायरेक्ट रिक्रुटमेंट A2 ग्रेडची जी आहे ती गेटच्या स्कोअरवरच करायला लागली. त्याच्यामुळं इट इज मस्ट. आणि MPC साठी 3-3 वर्ष 4-4 वर्ष का घालवली, तर आता बाहेर एम्प्लॉयमेंटची कंडिशन फार क्रुशियल असल्यामुळं काय की हेच करायचं होतं म्हणून वी हॅव स्पेअर आवर टाइम टू ओनली धिस ऍक्टिव्हिटी. हे बेसिकली तुम्हाला त्याच्यामध्ये हायलाइट करता येईल. राहिलं एक भ्रष्टाचाराचा लोकल कॉन्ट्रॅक्ट घेतला असला तरी अनुभव सांगा, त्या बाजूने काय ते फक्त त्यातले काही तुम्हाला आलेल्या 10 अनुभवाच्या गोष्टी आहेत त्या ज्या शेअर करता येतील तेवढ्या शेअर करा. कारण दुसऱ्या बाजूने मीही काम केलंय, तर ते बऱ्याच गोष्टी सांगता येत नाही डायरेक्टली. काय काम केलं हे डेफिनेटली सांगा, काय काय अनुभव आले हे सांगू नका जास्त करू. जलसंपदाऐवजी जलसंधारण का निवडलं, तर ते त्याच्यात थोडंसं मगाशी सांगितलं असं एक टायनी डिफरन्स जो आहे की छोटी कामं असल्यामुळे लवकर मटेरियलाइज होतात, लोकांशी डायरेक्ट लायझन करता येतं आणि त्याचं जे बेनिफिट आहे तो लोकांपर्यंत लवकर पोहोचवतो येतं लार्जर स्कीमच्या मानाने. हे तुम्ही सांगू शकता. तुम्ही ऑलरेडी जलसंधारण मध्ये काम करत असाल तर जलसंधारणचं काम असे अक्वेंटेड आहे, त्यामुळे इथंच कंटिन्यू करून चांगलं काम करायचा उद्देश आहे असं तुम्ही बेसिकली सांगू शकता. एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंगचं काय इम्पॉर्टन्स आहे, तर सगळ्या डिपार्टमेंटमध्ये आता एन्व्हायरमेंट इम्पॅक्ट अनालिसिस आणि पर्टिक्युलर हेक्टर एरियाच्या पुढे जे बाधित क्षेत्र असेल तर तिथं तुम्हाला क्लिअरन्सेस घ्यायला लागतात. आणि क्लिअरन्सेस घेण्याच्या पलीकडे याच्यातून जे निर्माण होत आहे त्याच्याबरोबर जो डॅमेज होतोय तो कंट्रोल करणं हा एक फार महत्वाचा भाग आहे. त्याच्यामुळं अजून डिपार्टमेंट त्याकडे फार स्कोपसली बघत नाही, पण कायद्याच्या हिशोबाने जे बघायला लागतंय तर ते बघायला लागतंय. त्याच्यामुळं एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंगचं ज्याचं पोस्ट ग्रॅज्युएशन किंवा आहे तर तिन्ही डिपार्टमेंटमध्ये डेफिनेटली ते हॅव लार्जर रोल. जसं PWD ट्रान्सपोर्टेशनचा रोल आहे, WRD मध्ये वॉटर रिसोर्स PG असेल तर डेफिनेटली फायदा असेल, पण त्याचबरोबर ॲग्रिकल्चर, सॉइल कन्झर्वेशन किंवा एन्व्हायरमेंटलचं जे काय नॉलेज आहे, स्ट्रक्चरल इंजिनिअरिंग इज द बेसिक कोर, ते सगळीकडेच वापरलं जात आहे. जिओ टेक्निकल इंजिनिअरिंग हे सगळीकडे ॲडव्हान्टेजेसली वापरलं जात आहे, तर डेफिनेटली त्याचा रोल आहे. आणि एन्व्हायरमेंटल इज अ व्हेरी बडिंग सायन्स आणि त्याचं डिपार्टमेंटला नक्कीच भविष्यात त्याचा वापर पुरेपूर करून घ्यावा लागणार आहे. कारण नुसतं पिण्याच्या पाण्याच्या पोर्टेबिलिटीने हळूहळू इरिगेशनच्या पाण्याचे सुद्धा नॉर्म्स फिक्स होत आलेत. त्याच्यामुळे एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग हा क्रुशियल बेसिकली राहणार आहे.
ग्रीन एनर्जीच्या बाबतीत की दोन्ही डिपार्टमेंटकडं हळूहळू मेडाच्या मदतीने किंवा इकडं आपण आपलं सगळं सोलरला कन्वर्ट करायचं चाललंय. आणि डॅमचे जे सरफेस वॉटर सरफेसेस इव्हॅपोरेशन कंट्रोल इव्हन कॅनॉल या पाहता फार मोठी जमिनी जलसंपदा विभाग किंवा साबा विभागाच्या ताब्यात आहे. तर डेफिनेटली ग्रीन एनर्जीच्या दृष्टीने पण आपल्या डिपार्टमेंटला मोठा रोल राहणार आहे. तुम्ही अगदी साधा विचार केला तर मेरीमध्ये 600 एकर जागा आपल्याकडे आहे. त्याच्यावर वेगळे लोक वेगळे प्रस्ताव घेऊन होते. आपल्या सगळ्या बिल्डिंग गव्हर्नमेंटच्या बिल्डिंग काही लाख स्क्वेअर मीटर मध्ये आहेत. त्यांच्या टेरेसचा वापर करून आपण आपली विजेची गरज भागूनही इतरांना देऊ शकतो. सेम थिंग इज विथ दी लार्ज रिझर्व्हायर वॉटर सरफेसेस ऑफ द डॅम्स अँड लार्ज एरियाज ऑफ कॅनॉल्स अवेलेबल. स्टील स्ट्रक्चरचा फार कमी वापर केला जातो बेसिकली जलसंपदामध्ये गेट्स आणि याच्यासाठी आहे. पण पीडब्ल्यूचा फार कमी वापर केला जातो. त्यामुळं स्टील पण अलीकडे स्टीलचा वापर मल्टी स्टोरेज बिल्डिंग मध्ये आणि ब्रिजेस मध्ये परत वाढत चाललेला आहे. तर तेवढा रोल तुम्ही मेन्शन करू शकता. बेसिकली इथे जे प्रश्न आहे त्याच्या अनुषंगाने म्हणतो. फ्रेशरसाठी फ्रेशरनं थेरोटिकल ह्याच्यावरच कॉन्सन्ट्रेट करून फंडामेंटल प्रश्नांचीच तयारी करावी. बेसिकली अनुभव नसणं हा सुद्धा एक फायदा असतो कधी कधी, की तुम्हाला आडवे तिडवे प्रश्न विचारले जात नाहीत. अनुभव असेल तर तुम्हाला खराच अनुभव पाहिजे, म्हणजे तुम्हाला त्यातले विचारलेले बारकावे बेसिकली सांगितले पाहिजे. तर उदाहरण एखादा म्हटलं की साईटवर मी प्रायव्हेट कॉन्ट्रॅक्टरकडे काम करत होतो बिल्डिंगच्या, तर माझ्यासारखा माणूस विचारेल की बाइंडिंग वायरचा गेज काय असतो काय. तर ते स्पेसिफिकली एक्सपिरियन्सवाल्यांना तो थोडासा धोकादायक आहे. उलट फ्रेशर्स हॅव आणि एमटेक करत असेल तर तुम्हाला तुमच्या प्रोजेक्टच्या विषयाकडे त्यांना डायव्हर्ट करता येणं बेसिकली शक्य आहे. शेतीचं नॉलेज जे असेल तर कोणतरी विचारतंय तर ते त्याचाही तुम्हाला ह्याला चांगला, म्हणजे बेसिकली WRD डिपार्टमेंटचं सध्याचं वर्किंग आहे, परंतु शेतकरी म्हणून तुम्हाला काय अनुभव आहे लाभधारक म्हणून तुमचा, आणि काय बदल करायला पाहिजेत हे त्या अँगलने तुम्ही सांगू शकता विदाउट क्रिटिसायझिंग द पॉलिसीज. व्हॉट ॲडिशन्स ऑर व्हॉट आर द स्लाइट आर्ग्युमेंटेशन्स टू द पॉलिसीज ते तुम्हाला करता येईल. बऱ्याच का परवा कोणतरी विचारत होतं की ज्या ह्याला हिवरे बाजारला गेलं तसं इतरत्र का झालं नाही. तर आपल्या गावापासून, मी खेडेगावातला आहे, आपल्या गावापासून प्रश्न विचारता येईल की एकतर ती स्कीम चांगली आहे पण तिथं हिवरे बाजारचे ग्रामस्थ आणि त्यांना नेतृत्व पोपटराव पवारांसारखं लाभलंय, राळेगणला अण्णांसारखं नेतृत्व लाभलंय, किंवा सातारा जिल्ह्यामध्ये जिथं डॉक्टर अविनाश पोळांसारखं नेतृत्व लाभलंय. डेफिनेट होतो. लोक सहभाग प्राप्त करण्यासाठी लागते त्याला लिडरशिप क्वालिटीज बेसिकली लागतात. लोकसहभागातून जलसंपदा विभाग सगळं पाण्याचं वितरण करायचं विचार. इव्हन पीडब्ल्यू मध्ये रस्त्याचा जो रुटीन मेंटेनन्स या लोकसहभागातून म्हणजे जनसहभागातून करायचं. इथं ठाणे जिल्ह्यातल्या एका अतिशय अभ्यासू आमदारांनी मांडलं होतं, परंतु लोकांचा सहभाग येण्याच्या ऐवजी त्यापेक्षा इतर गोष्टी होतील असं म्हणून तो विषय मागं पडलाय. पण हळूहळू त्याच्याकडे बेसिकली जाता येईल. डिपार्टमेंटच्या इम्प्रुव्हमेंटमध्ये तुम्हाला जे रोजगार हमी योजना आहे ही ती कन्व्हेन्शनल न ठेवता मेंटेनन्ससाठी तिथल्या रिकाम्या मनुष्यबळाचा, ट्रेन मनुष्यबळाचा वापर करून कसं करता येईल. तर रोजगार हमी फॉर मेंटेनिंग द पीडब्ल्यू ऑर WRD ऑर वॉटर कन्झर्वेशन तर डॅम्स मध्ये लेटेस्ट टेक्नॉलॉजी काय आहे तर तुम्हाला माहिती आहे, छोट्या डॅमसाठी आता फेरोसिमेंटचा वापर करतायत. रोलर कॉम्पॅक्टेड कॉन्क्रीट हे जगभर वापरलं जाते ग्रॅव्हिटी डॅमसाठी. बेसिकली त्याच्या डिझाईन मध्ये स्टॅडचे आणि इतर ह्यांचे जे नवीन सॉफ्टवेअर्स आलेत ते बेसिकली
बेंटलेचे म्हणजे व्हॉट आय कॅन से, तर ते ते त्या ठिकाणी आहे. पुलांमध्ये म्हणाल तर केबल स्टेट ब्रिज आपण सध्या करतोय, ओपन स्पॅन्ड्रेल आर्चेस चे ब्रिज करतोय, बास्केट हँडल टाईपचे ब्रिजेस करतोय, किंवा आता नवीन जे आम्ही बानकोट सारख्या मोठ्या पुलाला करतोय हाय परफॉर्मन्स फायबर एनफोर्स कॉन्क्रीट, म्हणजे इट्स अ कॉम्पोजिट बेसिकली, नो कोर्स ॲग्रिगेट्स आर युज्ड, आणि 100 मीटर सिम्पली सपोर्टेड स्पॅन हा त्याच्यात शक्य आहे. आज आम्ही 60-70 मीटरच्या वर सिम्पली सपोर्टेड पीएससी बॉक्स करू शकत नाही, त्यात आम्ही 100 मीटर पर्यंत जातोय, आणि वजन जवळपास सुपरस्ट्रक्चरचं 40% कमी होत आहे, त्याच्यामुळं हे शक्य होत आहे. तर हाय परफॉर्मन्स फायबर एनफोर्स कॉन्क्रीट आहे. आज नॅशनल हायवेने एमओआरटीएसने कमिटी नेमलेली आहे, आणि मॅक्झिमम पूल आणि ॲक्वेडक्ट किंवा शिडीवरच्या कॉम्पोनंटचं प्रिकास्टिंग करायचं आणि डायरेक्ट जागेवर नेऊन असेंब्ली करायचं, हा एक ट्रेंड आहे आपल्याकडे आजही. बॉक्सेल ब्रिजेस, आर्चेस किंवा ड्रेनेजचे जे गटर्स आहे त्याच्या असंख्य प्रिकास्टिंग गर्डर्स प्रिकास्टिंग करून ब्रिजवर ठेवून त्याचं डेक मात्र कास्टिंग शिटू आपण करतोय. बऱ्याच पियर गॅप आपण प्रिस्ट्रेस करतोय, त्याही प्रिकास्ट करून जागेवर नेऊन ठेवतोय. सो प्रिकास्टिंग जसं बिल्डिंगमध्ये कॉमन झालंय तसं ब्रिजेसमध्ये आणि वेगळ्या सिडीवर्स आणि ह्याच्या कॉम्पोनंट्समध्ये आपण ते करतोय. रस्त्यामध्ये आणि डॅम्समध्ये जिओ टेक्सटाईल्सचा जो वापर आहे तो वाढतोय. रस्त्यावर तुम्ही पाहत असाल गॅबियन्स किंवा आरी वॉल जे आहेत, रेनफोर्स अर्थ वॉल्स, तर ह्या कन्व्हेन्शनल रिटेनिंग वॉलच्या ऐवजी त्यांचं प्रमाण एक मोठ्या प्रमाणात वाढत आहे. फ्लड यायची कारणं तर त्याचा रिपोर्ट WRDच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे. मला वाटतं वडनेरे कमिटीचा रिपोर्ट आहे, त्याचं जिस्ट वाचा, कारण आपल्याला वैयक्तिक वाटतं त्याच्या पलीकडे बरीच कारणं असतात, तर ती त्याच्यावर बेसिकली येईल. परंतु नॉर्मली पात्रात होणारी बांधकामं आणि ॲबनॉर्मल क्लाउड बस्टिंग होत आहे सध्या, फार इंटेन्स रेनफॉल होतोय, आणि त्यामुळं गेट ऑपरेशन शेड्यूल इनफ्लो आणि आउटफ्लो कंट्रोल करायला अवघड जाते, आणि पात्रामध्ये पात्र हे जो 50% पर्यंत बऱ्याच ठिकाणी अतिक्रमित झालेलं आहे, शेती किंवा इतर बांधकामाने. ह्याच्यामुळं या सगळ्यांचा एकत्रित बऱ्याच वेळा छोटे मोठे डॅम्स आहेत, त्याचा बॅक वॉटर इफेक्ट येतो, आणि तुमचा हायड्रोलिक ग्रेडियंट कमी होऊन नदीची कॅरिंग कॅपॅसिटी कमी होते. सो दे आर, जसं रस्त्याच्यात पडणारे खड्डे आणि फ्लड, या दोन्ही गोष्टीमध्ये दे आर स्लाइटली कॉम्प्लेक्स. जर केस वाईज आपल्याला बघायचं असेल तर बघता येतं, परंतु यासाठी बेसिकली वडनेरे समितीचा रिपोर्ट हा WRDच्या वेबसाईटवर आहे, तो डेफिनेटली त्याचं जिस्ट वाचा आणि त्याच्यावरून जाता येईल. तसंच भ्रष्टाचाराबद्दल बऱ्याच वेळा विचारलं जातं. तो भ्रष्टाचार हा काही आजार नाहीये, ते सार्वत्रिक एक हे आहे, जिथं डेफिसिट असतं तिथं लोक आपला जास्तीत जास्त फायदा करून घ्यायचा प्रयत्न करतात. हा, तर मी डेफिनेटली माझ्या स्वतःच्या अनुभवावरून सांगू शकतो की I am there. I have not taken 1 rupee or even I have not given 1 rupee to anybody. त्याचा काय परिणाम होतो तर ते तुम्हाला मी सांगणार नाही, त्याचे परिणाम होतात त्याचे. परंतु एक लक्षात ठेवा की करप्शन या विषयावर विचार करण्याच्या आधी पहिल्यांदा आपलं जे काम आहे ते आपण नीट करतोय की नाही. एखादा माणूस चांगला असेल करप्शनच्या भाषेमध्ये, पण ही इज नॉट वर्किंग, देन समजा एक 100 कोटीचा प्रोजेक्ट तुम्ही 10 वर्ष बंद पाडला, देन नियरली 100 करोडचा तुम्ही लॉस केलेला आहे, लक्षात. त्यामुळे करप्शन हे फक्त हे देण घेण आणि ह्याच्यात नाही, इस्टिमेट बर चुकीचं बनवणं, लक्षात, वेळेत सह्या न करणं, इंटेन्शन चांगलं नसणं, अशा असंख्य गोष्टी येतात. जर तुम्हाला तुमच्या कॉन्शियसला पटेल, त्याच्या आपल्या गव्हर्नमेंटच्या व्याख्येपेक्षा पर्सनल व्याख्या जी आहे करप्शनची ही फार जास्त चांगली आहे. जे तुम्हाला पटत नाही, कॉन्शियसला पटत नाही, जे समाजाला अहित करतं असं वाटतं, तर ते टाळायला पाहिजे. पण त्यात अजून पॉझिटिव्हली समाजाला जे हितकारक आहे ते करण्यासाठी तुम्ही विरोध करा. कुणाला तरी विरोध करायचा म्हणून विरोध करू नका, किंबहुना त्याला वळसा मारून जायला लागलं तरी चालेल, परंतु समाजाला जे हितकारक आहे. आणि इथं एक साईड पोस्टला टाकतात, अमुक करतात, सो यू डोंट अश्युम दॅट. आणि टाकलं तर प्रत्येक ठिकाणी काम चांगलं करता येतं. जे स्वतः सांगायला नको, पण उदाहरण म्हणून सांगतो की आय वॉज मोस्ट ऑफ द टाइम आय हॅव वर्क ओनली इन साईड पोस्ट, अँड आय एम हॅपीएस्ट पर्सन की आय हॅव कॉन्टॅक्ट विथ WRD, कन्झर्वेशन, PWD, MSRDC, महाट्रान्सको, महाजनको, एव्हरीथिंग. अँड डिझाईनमध्येही आम्हाला एकही नदी सोडता आलेली नाही की जिच्यावर आमच्या टीमने डिझाईन केलेला एक तरी पूल उभा नाही, अशी एकही नदी महाराष्ट्रात अस्तित्वात नाही.
एकही छोटं तालुक्याचं गाव नाही की जिथलं गव्हर्नमेंटचं, तलाट्याचं, सर्कलचं किंवा तहसील ऑफिस कुठलं ना कुठलं स्ट्रक्चर आमच्या टीमने त्याच्यावर डिझाईन केलेलं आहे त्याचं. सो दॅट इज ऑल्सो थिंग. प्रायव्हेटमध्ये ह्या गोष्टी मिळत नाहीत. तुम्हाला फार मोठं नाव लौकिक सगळं मिळतंय. त्यामुळे करप्शन हा जो मुद्दा आहे तो सार्वत्रिक आहे आणि वैयक्तिक पुरता आहे की मी करणार नाही, करू देणार नाही. इट इज नॉट दॅट सिम्पल. आणि व्याख्या पहिली जागतिक बँकेने जी करप्शनची केलेली आहे ती जर गुगलवर सर्च केलं तर तुम्हाला ती कळेल की ती इतकी सोपी नाही आहे. इट इज व्हेरी कॉम्प्लेक्स फिनॉमिना. सो वी जनरली टॉक अबाउट लो लेवल करप्शन, बट देअर इज अ व्हेरी ट्रिमेंडस हाय लेवल करप्शन आणि इट इज विथ पॉलिसीज. त्याच्यामुळं आपण त्याच्यावर लिमिटेड सांगायला पाहिजे की माझ्या बाजूपुरतं कुठलंही असलं कृत्य मी करणार नाही जे मनाला पटणार नाही. दॅट्स ऑल. त्याच्यावर फार म्हणजे आता 27 वर्ष आम्ही चर्चा केली तर त्याचा काही फार फायदा होत नाही. उलट ज्यांनी काम केलं आणि त्याच्याकडे दुर्लक्ष केलं, दे हॅव गिव्हन सम इनपुट टू द डिपार्टमेंट बेसिकली. मला वाटतं तुम्ही सगळे हे करतायत. पाहिजे तर मी अरेंजर्सकडं नंबर पण देतो आणि मेल पण देतो. ज्याला स्पेसिफिकली पर्सनल विचारायचं असेल काही तर ते विचारा. पण इंटरव्ह्यूच्या बाबतीत एकच आहे की तुम्ही तुमच्याकडे, इट इज अ मार्केटिंग टेक्निक आणि चालणं बोलणं दिसणं जे आहे त्याचं फर्स्ट इम्प्रेशन डेफिनेटली पडतं आणि तो इम्प्रेशन हे करायला पाहिजे. पण नवीन झगझगीत कपडे घालून जाऊ नका. कोट घालत नसाल तर उगाच कोट टाय लावू नका. हा. आणि चावणारे बूट आधी घालत नसाल तर घालू नका. परंतु एकदम डार्कही नको आणि एकदम फेंटही नको. वेल ड्रेस असा, वेल सेव्ड असा आणि वेल मॅनर्ड असा. वेल मॅनर्ड म्हणजे उगाच सर नाही, परंतु आपला टोन हे सगळं आपल्या नॉर्मल ह्याच्यामध्ये ठेवायचं. दोनदा शंका विचारते, तिसऱ्यांदा शंका विचारू नका. याचा अर्थ आपल्याला समजलं नाही असं समजा. आणि शक्यतो आर्ग्यू करू नका. ती गव्हर्नमेंटमध्ये पण नंतर उपयोगी पडेल की ऐका, जे करायचंय समजायचे ते समजून घ्या, पण डोंट आर्ग्यू. त्याच्यातून आमच्याकडे काही लोक आर्ग्यू केल्यामुळं जे एडब्ल्यू टॉपर व्हायचे ते बॉटमला आले सगळे. आर्ग्यू नाही करायचं, कारण एव्हरीबडी मे नॉट बी नोईंग एव्हरीथिंग. काही कुदाचं एमटेक असेल त्याला त्या विषयातलं स्पेसिफिकली जादा नॉलेज असेल, परंतु समोरचा हे नसेल तर बॉसना आम्ही सांगत नाही की तुमचं चुकलंय म्हणून. आम्ही म्हणतो सर मला तर असं कळलंय. तर तिथं तुम्ही तेही करू नका. लेटस लिसन. मात्र तुम्हाला तुमच्याच बरोबर असणाऱ्या उत्तराबद्दल जर वारंवार विचारलं की आर यू शुअर, इफ यू आर शुअर यू शुड से शुअर, इफ यू आर नॉट शुअर डोंट आर्ग्यू. दिस इज व्हॉट. तर यांच्याकडे मी मेल आणि माझा नंबर दोन्ही पाहिजे. पर्सनल तुमचे प्रश्न मी सगळे वाचलेत. तर ह्याच्यापेक्षा वेगळं काही हे नाही आहे. हां. आणि बाकी सगळ्या संस्था ज्या आहेत तुम्ही वेबसाईटवर गेला तर तुम्हाला ते कळतील. आणि त्याच्यातही शंका आली तर यू कॅन स्पेसिफिकली आस्क. आय विल कलेक्ट ऑल द क्वेश्चन्स टुगेदर अँड आय विल गिव्ह द आन्सर्स टू ऑल क्वेश्चन्स अँड अगेन आय विल पोस्ट विथ द अरेंजर्स. सो यू हॅलो. थोडं डिस्कनेक्ट झालं होतं. थँक्यू, सॉरी फॉर द डिस्टर्बन्स. आणि इथं तुम्हाला थँक्यू फॉर पेशंट हिअरिंग म्हणता येत नाही, कारण अरेंजरने फक्त आमचाच आवाज ऑन ठेवलेला असतो. पण तुमचे खूप छान प्रश्न आहेत
फक्त मॅक्झिमम प्रश्नांना मला जे दिसले त्याचे उत्तर द्यायचा मी प्रयत्न केलाय. तुम्हाला जसं सांगितलंय तसं तुम्ही मेल किंवा इव्हन व्हॉट्सअपमध्ये यांच्याकडे जे प्रश्न दिलेत त्या प्रश्नाचे किंवा ऍडिशनल प्रश्न त्यांच्याकडे दिले तर ते मी उत्तर तुम्हाला देऊ शकेन. आणि तुम्हा सगळ्यांना बेसिकली या आयोगाच्या इंटरव्ह्यूसाठी खूप खूप हार्दिक शुभेच्छा. आणि जो जे वांछिल तो ते लाहो, ज्यानं जे जे डिपार्टमेंट मागितलाय ते ते त्याला प्राप्त हो. आणि इथे येऊन ज्यांनी कुणी मला करप्शनचा प्रश्न विचारला त्याचा मी आभारी आहे की इट इज नथिंग, इट इज एक्सपिरियन्स इज नॉट व्हॉट हॅपन टू यू बट इट इज व्हॉट यू हॅव डन टू व्हॉट हॅपन टू यू. तर लोक काय बोलतात तर लोक दोन्ही पद्धतीने बोलतात, पण आपण त्याला कसं उत्तर देतोय. तर डिपार्टमेंटमध्ये यायचं तर एक बेसिक सामाजिक कार्यकर्ते आहेत, फार मोठ्या चंकला तुम्ही खड्डेविरहित रस्ते किंवा गरीब कास्तकारापर्यंत पाण्याचं रोटेशन पोचवू शकता. ह्या अँगलने यायचंय आणि त्या अँगलला जागणं म्हणजे बेसिकली नॉन करप्ट राहणं असं माझं मत आहे. आपल्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. आणि कोणतरी मेटाबद्दल विचारलं होतं तर आय वॉज देअर फॉर 3 years. तर चांगली संस्था आहे, तिचं ट्रेनिंग चांगलं करून घ्यायची सुद्धा आपली जबाबदारी आहे. तिथं आल्यानंतर परत भेटूच आपण. परत एकदा आपल्या सगळ्यांना यशासाठी आणि इंटरव्ह्यू चांगला आणि हे जाण्यासाठी आणि इव्हन इतर सर्वांनाही जे याच्यात सिलेक्ट होणार नाही त्यांनी नाउमेद नव्हता परत प्रयत्न करण्यासाठी. या सगळ्यांना आपल्या सगळ्यांना माझ्यातर्फे खूप खूप शुभेच्छा. बेसिकली अरेंजरांनी मला आपल्याशी सॉफ्ट टॉक करायची किंवा आपल्याशी संभाषण साधण्याची संधी दिली त्याच्याबद्दल त्यांचा पण मी अत्यंत आभारी आहे. परत एकदा आपल्याला सगळ्यांना शुभेच्छा देऊन मी थांबतो. जय हिंद.